नमस्कार, तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आपल्या घरामध्ये आपण भरपूर प्रमाणात पाली पाहतो। कधी कधी रात्रीच्या वेळेस दिवसा देखील या पाली आपल्या घरामध्ये इकडे तिकडे फिरताना दिसत असतात। किचनमध्ये किंवा काही आपण अडगळीचे वस्तू ठेवले असतील, काही सामान ठेवलं असेल खिडकीजवळ दरवाजाजवळ, नेहमीच या पाली आपल्याला फिरताना दिसत असतात आणि या पाली पाहून आपल्याला अगदी भरपूर अशी किळस देखील येते। तर या पाली अगदी साध्या सोप्या पद्धतीने न मारता घरातून कशा पळून लावायच्या त्याबद्दल मी आज तुम्हाला इथे एक उपाय सांगणार आहे। तो उपाय अगदी सोपा आहे। आपल्याला काही बाहेरून कुठलेही औषधं केमिकल काही आणण्याची गरज नाही। अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच आज हा आपण उपाय करणार आहोत। तर आपण बाहेरून केमिकल वगैरे काही आणतो पाली मारण्यासाठी, तर ते घरामध्ये ठेवणं, जर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर ते औषधं आपल्या घरामध्ये ठेवणं हे धोकादायक ठरू शकतं। तर त्यामुळे आपण अगदी घरात उपलब्ध साहित्यापासूनच एक छान अशी रेमेडी पाहणार आहोत। पाली अगदी कायमच्या घरातून तुमच्या पळून जाणार आहेत। तर त्यासाठी इथे मी काही 10-12 या माचीसच्या काड्या घेतलेल्या आहेत। तर या देखील आपल्या घरात उपलब्ध असतात आणि हे जे माचीस आहे त्याचा जो मसाला लावलेला असतो वरच्या बाजूनी, तो आपल्याला अशा पद्धतीने अलगद काढून घ्यायचा आहे। तर कुठलंही सामान आपल्याला बाहेरून आणायची गरज नाही। घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच आपण अगदी 100% खात्रीशीर उपाय मी तुम्हाला इथे सांगत आहे। अगदी साधा सोपा उपाय आहे, तुम्ही नक्की करून पहा। हा उपाय मी माझ्या घरी करून पाहिलेला आहे, मला 100% रिझल्ट मिळालेला आहे, म्हणून मी हा उपाय तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर पूर्ण हे ज्या माचीसच्या काड्या घेतलेल्या आहेत त्याचा पूर्ण इथे मी हा मसाला काढून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। नंतर आपल्याला यामध्ये दुसरं साहित्य टाकायचं आहे आणि ते म्हणजे इथे मी ही डांबर गोळी घेतलेली आहे। तर तुमच्याकडे जर ही डांबर गोळी उपलब्ध नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे कापूर देखील वापरू शकता। डांबर गोळीला असं स्वतःचा एक असा उग्र वास असतो, त्याचप्रमाणे कापराला देखील उग्र वास असतो, त्यामुळे पाली आपल्या घरातून पळून जाण्यासाठी मदत होते। तर अशा पद्धतीने ही जी डांबर गोळी आहे ती अगदी बारीक अशी आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने ही डांबर गोळी आहे ती मी बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे आणि ती देखील आपल्याला हा जो आपण माचीसच्या काड्या घेतल्या होत्या त्याचा जो मसाला काढलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हा उपाय करताना शक्यतो एखादं असं भांडं वापरा जे तुम्ही किचनमध्ये वापरत नसलेलं भांडं इथे वापरा। आणि नंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे पेस्ट। तर इथे मी ही कोलगेट पेस्ट वापरत आहे, तुम्ही कुठल्याही ब्रँडची इथे पेस्ट वापरू शकता। तर या पेस्टला देखील एक असा उग्र वास असतो, तर अगदी थोडीशी आपल्याला यामध्ये ही जी कोलगेटची पेस्ट आहे ती टाकायची आहे। तर हे पहा, इथे मी ही कोलगेटची पेस्ट टाकलेली आहे। जर तुमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणात पाली तुम्हाला फिरताना दिसत असतील तर तुम्ही ही जी होम रेमेडी मी बनवत आहे ती जास्त प्रमाणात देखील बनवू शकता, पण इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी अगदी थोड्याशा प्रमाणात तुम्हाला कशा पद्धतीने बनवायची ते दाखवत आहे। तर हे जे तिन्ही आपण वस्तू टाकलेल्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत। हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मोहरीचं तेल। तर मोहरीचं तेल टाकणं फार गरजेचं आहे, याला देखील एक उग्र वास असतो, त्यामुळे आपल्या घरातील पाली पळून जाण्यास मदत होणार आहे। तुम्ही हा उपाय नक्की करून पहा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार आहे। तर मोहरीचं तेल देखील टाकून आपल्याला हे जे आपण सर्व जिन्नस यामध्ये टाकलेले आहेत ते अगदी एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही जी आपण पेस्ट टाकलेली आहे ती व्यवस्थित मिक्स होत नाही, त्यामुळे याला जास्त वेळ लागणार आहे। तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घेणं फार गरजेचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने आपलं हे जे सोल्युशन आहे, आपण जी होम रेमेडी बनवलेली आहे ती तयार झालेली आहे। तर याचा आता उपयोग कशा पद्धतीने करायचा ते आपण पाहणार आहोत। भरपूर वेळा या पाली रात्रीच्या वेळेस आपल्या किचन ओट्यावरती किंवा गॅसच्या जवळ इकडे तिकडे फिरताना दिसतात आणि या पाली विषारी असतात, त्यामुळे आपले जर एखादे अन्नपदार्थ काही उघडे असेल तर त्यामध्ये त्यांची विष जाण्याची शक्यता असते आणि आपण जर ते अन्नपदार्थ खाल्ले तर आपल्याला विषबाधा होण्याची शक्यता असते। त्यामुळे या पाली आपल्या घरातून पळून लावणं फार गरजेचं आहे। तर अगदी साधा सोपा उपाय आहे, तुम्ही नक्की करून पहा। तर इथे मी थोडासा कापूस घेतलेला आहे आणि त्याचे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे कापसाचे। तर अगदी 100% हा उपाय सक्सेसफुल होतो, मी हा उपाय स्वतः करून पाहिलेला आहे। तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून पाहत आहात ते देखील मला कमेंटद्वारे नक्की सांगा। तर हे पहा, अशा पद्धतीने हे छोटे छोटे मी हे कापसाचे बोळे करून घेतलेले आहेत आणि आपण हे जी
होम रेमेडी इथे बनवलेली आहे। त्यामध्ये आपल्याला हे छोटे छोटे कापसाचे बोळे व्यवस्थित असे बुडवून घ्यायचे आहेत। तर याचा आता आपण उपयोग कशा पद्धतीने करायचा ते पाहणार आहोत। तर घरामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुमच्या पाली पाहिल्या असतील, रात्रीच्या वेळेस भरपूर प्रमाणात या पाली फिरत असतात, तर खिडकीजवळ किंवा दरवाजाजवळ ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पाली पाहिल्या असतील त्या त्या ठिकाणी आपल्याला हे बोळे ठेवून द्यायचे आहेत। आणि इथे त्यांना उग्र वास आल्यामुळे या ज्या पाली असतात त्या आपल्या घरामध्ये कधीही परत फिरकत नाहीत, अगदी कायमच्या या पाली आपल्या घरातून पळून जातात। तर भरपूर वेळा बाल्कनीमध्ये, खिडकीजवळ, दरवाजावरती तर हमखास आपल्याला नेहमीच पाली फिरताना दिसतात। तर त्या ठिकाणी देखील तुम्ही रात्रीच्या वेळेस हा उपाय नक्की करू शकता। तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह। व्हिडिओ पूर्ण